ट्रेक सुरू करतोय आज मल्हारगड साठी। आम्ही आलोय म्हातोबाची आळंदी या गावात आणि तिकडे जो वर तुम्हाला दिसतोय तो आहे मल्हारगड। आपण तेवढे चालत जायचे त्या गडापर्यंत। हो, मल्हारगडाबद्दल थोडक्यात माहिती। मराठा साम्राज्यातील सर्वात शेवटचा किल्ला म्हणजे मल्हारगड। पेशव्यांच्या तोफखाना प्रमुख मानसे बंधू यांनी सन 1757 ते 1760 मध्ये दिवे घाटातील दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधला होता। जर तुम्हाला या गडावर गाडीने जायचं असेल तर दिवे घाटातून झेंडेवाडी गावामध्ये जाऊन तिकडनं एकदम गडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजे चोर दरवाजापर्यंत गाडी जाते। आणि जर तुम्हाला ट्रेकिंग करून जायचं असेल तर दिवे घाटाच्या इकडे सोनेरी गाव आहे, त्या सोनोरी गावातून तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करू शकतात। किंवा गडाच्या एकदम विरुद्ध साईडला म्हातोबाची आळंदी हे गाव आहे, त्या गावातून तुम्ही ट्रेकिंग करू शकतात। आम्ही म्हातोबाच्या आळंदीवरून गडावर गेलो। जाताना स्पर्श अकॅडमीच्या बाजूने आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। मुलांना भीती केव्हा वाटते जेव्हा आपण त्या भीतीची ओळख मुलांना करून देतो। ट्रेकिंग करताना पालकांना किंवा जे ट्रेनर्स आहेत त्यांना मुलांची काळजी घेणं एक गरजेचंच आहे। पण त्याचप्रमाणे जर मुलांना एखाद्या दगडांवर चढून वर जायचं असेल तर तिथे जाऊ नको, हे करू नको हे सांगण्यापेक्षा आपण जर त्यांना प्रोत्साहन दिलं आणि काळजी घेतली तर त्यांचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होतो। आत्ताशी आम्ही एक पहिला डोंगर चढून त्याच्या वरती आलेलो आहोत। अजून त्याच्या वायर दिसतात तिथपर्यंत जायचं आणि तिकडनं गडावर। तिथे होतो आम्ही, तिकडनं इथे आलोय आणि हे पण दुसरा डोंगर आम्ही क्रॉस केला। मग असा तो पहिला होता, आता आम्ही दुसऱ्या डोंगरावर आहोत आणि अजून आम्हाला हा तिसरा डोंगर क्रॉस करून तिकडे तारा दिसतात तिकडे जायचं आणि तिकडनं गडाच्या इथे। जर तुम्ही मल्हारगड हा पावसाळ्यात करणार असाल आणि ते पण म्हातोबाच्या आळंदीच्या इकडून ट्रेक सुरू करणार असाल तर हा स्पॉट नक्की अनुभवा। पावसाळ्यात इकडून मस्तपैकी धबधब्यासारखं पाणी वाहतं आणि आपण जिथे उभे आहोत तिकडनं ते खालून निघून जातं। असे थोडे रिस्कचे आहेत जेव्हा लहान मुलं असतात। हे आमचे गिर्यारोहक, चला वर या, चढा चढा। ते झाडावरूनच चढणार आहात का आपण? जो सोप्पा रस्ता आहे तो आम्ही सोडतो, अवघड रस्ता आम्ही घेतो नेहमी। आता आम्ही जवळपास 60% आलोय वर, एवढ्या खालती होतो तिकडनं इथे। आणि तो मगाशी दाखवलेला तो हे होता डोंगर पहिला, नंतर हा दुसरा, आता आम्ही तिसऱ्याच्या अर्ध्यावर आहोत। त्या वायरिंग ज्या आहेत त्या तिकडनं या डोंगराच्या वर आहेत। फायनली आम्ही गडाच्या जवळ आलेलो आहोत। एवढा डिस्टन्स आहे आता, हा एकच डोंगर राहिलाय। कसं वाटतंय स्वाती? मस्त। जिजा एवढ्या वर आली, आता ती काय करायला चालली? ब्रेक घ्यायचं। ओके, तिला बसायचंय। सो आम्ही असे दर 5-5 मिनिटाला बसतो आणि मग येतो। दादा नाही नाही, आता तिकडे जायचंय आपल्याला। तो बघ आलाय गड आपला जवळ, मल्हारगड। हो, हा गड नाही, हा डोंगर आहे। फायनली आम्ही आलो जवळ।
चला. सो अशा प्रकारे आमचा ट्रेक हा पूर्ण झालेला आहे. चढण्याचं हा दरवाजा, या इकडनं आलो आम्ही. हो, सो आम्ही या दरवाज्यातून आलो आणि इथे आता जिजा विश्रांती घेते. या आहेत दिवडी पहारेकरांच्या. यूट्यूबर्सनी खूप माहिती चांगली दिलेली आहे. तर धन्यवाद सगळ्या यूट्यूबर्सना. बाले किल्ल्यामध्ये मंदिर, महाराजांचा पुतळा, तिकडनं पुढे आलात की ही विहीर आहे आणि विहिरीच्या एकदम या बाजूला असे आपण आत गेलो की आपल्याला इथे एक तळघर दिसणार आहे आणि हे तळघर खूप यूट्यूबर्सनी दाखवलेलं आहे. त्या तळघरात आम्ही आत्ता बघतोय. खालती नको रे जायला, आपल्याकडे टॉर्च नाही आहे तेवढा पॉवरफुल. तळघरात भिंत आहे, एवढंच आहे, त्याच्यात पण तेवढंच दाखवलेलं. हा चला आता यावर राहायची. चल पुढे हो. नाही, तिथे अन्नधान्य साठवू शकतात किंवा काहीतरी असू शकतं. आता बाले किल्ल्यातून आम्ही बाहेर आलोय आणि हे सोनरी गावाचे बाजू आहे. तिथे एक तटबंदी आहे. हे केवढं सोपं वाटतं. आणि आता आम्ही या रस्त्याने पुढे जातोय. आणि एनर्जी अजूनही तेवढीच आहे. गड उतरायला सुरुवात केली आम्ही. अशा प्रकारे आमचा मल्हारगडचा ट्रेक पूर्ण झाला. या ट्रेकमधून आम्ही काय अनलर्न, लर्न आणि इम्प्लिमेंटेशन केलं हे आता थोडक्यात सांगतो. अनलर्न, आपल्याला आपल्या मुलांची काळजी असणे साहजिक आहे, पण ती खूप जास्त नसली पाहिजे. त्यांना सारखं सांगत बसायचं नाही, हे आम्ही अनलर्न केलं. लर्न, मुलं दगडावरून चढताना ते त्यांची काळजी घेत असतात. फक्त त्यांना काही गोष्टी अनुभवातून शिकायला मिळणार आहेत, ज्या आपण आधीच शिकलो आहोत. त्यामुळे आपण योग्य काळजी घेऊन त्यांना भीती दाखवायची नाही, हे यातून लर्न केलं. इम्प्लिमेंटेशन, या ट्रेकिंगमधून जे अनुभव त्यांना मिळाले त्याचा वापर पुढच्या ट्रेकला कसा करता येईल यावर आम्ही चर्चा केली.